तब्बल 36 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवे मोकळा. गॅस टँकर लिकेजमुळे निर्माण झाली होती आणीबाणीची स्थिती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खोपोली हद्दीतील आडोशी बोगदा परिसरात गॅस टँकर लिकेज झाल्यामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती तब्बल 36 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नियंत्रणात आली असून अखेर वाहतूक पूर्वपदावर सुरू झाली आहे. मंगळवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास अत्यंत ज्वलनशील गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस लिकेज होऊ लागल्याने सुरक्षा कारणास्तव मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग तात्काळ बंद करण्यात आला होता. टँकरमधून 3 ठिकाणी गॅस गळती होत असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास केमिकल तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गॅस लिकेज रोखण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र पूर्णपणे यश मिळत नव्हते. बुधवारी सकाळी नव्याने काही विशेष पथके दाखल झाल्यानंतर लिकेज नियंत्रणात आणण्याचे काम वेगाने सुरू झाले. अखेर तब्बल 33 तासांच्या प्रयत्नांनंतर टँकरमधील अतिज्वलनशील गॅस सुरक्षितरित्या अन्य 4 टँकरमध्ये वर्ग करण्यात आला. त्यानंतर संबंधित टँकर मार्गावरून बाजूला करण्यात आला. सायंकाळी 5:30च्या सुमारास म्हणजेच तब्बल 36 तासानंतर एक्सप्रेसवेवरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाली. दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग बंद असल्याने एक्सप्रेसवेवर 35 ते 40 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर देखील कामशेतपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अनेक प्रवाशांना 12 ते 18 तास एकाच ठिकाणी अडकून राहावे लागले. पिण्याचे पाणी व अन्नाची कमतरता असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. रात्री उशिरापर्यंत वाहतूक नियंत्रणात आली असली तरी काही ठिकाणी वाहनांच्या रांगा कायम होत्या. अनेक वाहन चालकांनी गाड्या बंद करून रस्त्यावरच झोप घेतल्याने पहाटे पुन्हा वाहतूक कोंडीसारखी स्थिती निर्माण झाली. इतर वाहन चालकांनी त्यांना उठवल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. सुरक्षा यंत्रणांनी अथक परिश्रम घेत कोणतीही मोठी दुर्घटना न घडू देता परिस्थिती हाताळली. मात्र या घटनेमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच या 36 तासांच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे झालेले नुकसान आणि हाल याबाबत भरपाई द्यावी अशी मागणी सोशल मीडियावरून होत आहे.